हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आली आहे खास तुमच्यासाठी, ज्यामध्ये मी शेअर केली आहे पावभाजीची रेसिपी। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आता सुरुवात करूया आपण पावभाजीच्या रेसिपीला। तर यामध्ये मी आता तुम्ही जसं बघत आहात, मी इथे सगळ्या भाज्या काढल्या आहेत ज्या मी पावभाजीमध्ये ॲड करणार आहे। तर इथं तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या कुठल्या भाज्या अवेलेबल असेल त्या तुम्ही घेऊ शकता। जसं की पत्तागोबी जशी मी घेतली आहे, तुम्ही इथे फुलगोबीसुद्धा घेऊ शकता, ब्रॉकली घेऊ शकता, पालक घेऊ शकता, वांगी घेऊ शकता। कुठलीही भाजी तुम्ही पावभाजीमध्ये ॲड करू शकता। आणि आता तुम्ही बघत असाल तर मी सर्व भाज्या ह्या कट करून घेत आहे। मी इथे बारीक अशा कापा नाही करत आहे, कारण की ह्या भाज्या मला सर्व मिक्सरमधनं काढायच्या आहेत, म्हणून मी इथे थोडा जाडसरच कापा करून घेत आहे। आणि ह्या कापा आता झाल्यानंतर मी ह्या सगळ्या भाजीपाला एकत्र करून स्वच्छ धुवून परत मी पाण्यामध्ये उकळून घेणार आहे। तर बघा, मी आता माझा भाजीपाला इथे कट करून झाला आहे आणि याला मी आधीच स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आणि आता मी त्यामध्ये पाणी ॲड करून हा भाजीपाला 5 ते 10 मिनटं गॅसवरती हाय फ्लेमवरती मी उकळून घेणार आहे, कारण की भाजीपाला उकळायला जास्त वेळ लागत नाही। तर 5 मिनटामध्ये भाजीपाला उकळून होऊन जातो। आता बघा, माझा भाजीपाला उकळून झालेला आहे आणि मी याची आता करून घेणार आहे छान पेस्ट। इथे खूप एक महत्त्वाची गोष्ट, इथे खूप जास्त बारीकही पेस्ट नको आहे आणि जाडही पेस्ट नको आहे। तर आता माझी पेस्ट रेडी करून झाली आहे। आणि आता आणखी मला एक मसाला बनवायचा आहे, जे म्हणतं कांदा आणि लसणाचा। म्हणजे मी कांदा कापून घेतला आहे आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत, थोडंसं आलं त्यामध्ये टाकलं आहे, याला छान असं ब्राऊन रंग येईपर्यंत होऊ दिलं। आणि आता मी याचीही पेस्ट करून घेणार आहे। तर याची पेस्ट थोडी फाईन करायची आहे। आणि आता बघा, माझी पेस्ट झाली आहे करून। आणि आता करूयात आपण पावभाजीला सुरुवात। तर पावभाजी करण्यासाठी तुम्ही इथे बटरही वापरू शकता। मी इथे तेल घेतलं आहे, कारण की मी तेलामधली पावभाजीच प्रेफर करते। तुम्ही इथं तेलाऐवजी पावभाजीसाठी बटर यूज करू शकता। आता तेल झाल्यानंतर मी त्यामध्ये कांदा लसूणचं जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट ॲड केली आहे। आणि ते झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडा कांदा टाकला आहे, कारण मला आवडतो कांदा स्पेसिफिकली, म्हणून मी कांदा टाकलेला आहे। तुम्ही तिथं कांदा स्किप करू शकता। कांदा छान ब्राऊन झाल्यानंतर मी त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळदी पावडर, पावभाजी मसाला, गोडा मसाला, गरम मसाला हे सगळं गोष्टी टाकल्या आहेत। आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या चवीनुसार आणि आवडीनुसार टाकू शकता, कारण बऱ्याच लोकांना पावभाजी फार तिखट पाहिजे असते किंवा बऱ्याच लोकांना फिक्की पाहिजे असते। तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करू शकता। आता इथे माझं सगळं ॲड करून झाल्यानंतर मी त्याला छान भुनून घेतलं आहे। आणि नंतर मी त्यामध्ये टाकलं आहे पावभाजीचं जे काही आपलं मटेरियल होतं, जे आपण मिक्सरमधनं काढून ठेवलं होतं, ते इथं मी ॲड केलं आहे। आणि आणखी एक तिथे मी गोष्ट सांगायची विसरली, जेव्हा आपण पावभाजी उकळून घेतो तेव्हा ते पाणी फेकायचं नाही, ते पाणी स्टोअर करून ठेवायचं, कारण की तेच पाणी आपल्याला परत पावभाजीमध्ये टाकायचं आहे। त्याने पावभाजीला आणखी एक वेगळी अशी छान टेस्ट येते, म्हणून ते पाणी स्टोअर करून ठेवा। आणि पावभाजीचं मेन इन्ग्रेडियंट असतं आलू। तर तो आलू मी बॉईल करून ठेवलेला होता, तर आलू स्मॅश करून मी परत पावभाजीमध्ये ॲड केला आहे। आणि आलू ॲड झाल्यानंतर मी एकदा कन्सिस्टन्सी सेट करण्यासाठी मी परत स्मॅशरने त्याला स्मॅश केलं आहे। आणि त्यामध्ये आता मी ॲड करणार आहे पाणी। आणि हे पाणी मी सगळं पाणी वाचून ठेवलं होतं उकळलेल्या भाज्यांचं, तेच पाणी मी इथे पावभाजीमध्ये ॲड केलं आहे। आणि आता मी पावभाजीला छान 5 ते 10 मिनटं असं गॅसवरती होऊ देणार, चांगलं शिजवून घ्या, कारण त्याला छान असा कलर सुटतो आणि तरी यायला लागते। 5-10 मिनटं आता माझे झाले आणि माझी पावभाजी झाली आहे रेडी। आणि आता पावभाजी रेडी झाल्यानंतर याला काही ना काहीतरी गार्निशिंग करावंच लागतं, म्हणून यामध्ये टाकलं आहे कोथिंबीर आणि चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता। मीठ टाकल्यानंतर आता माझी पावभाजी रेडी झाली आहे। आता मला बनवायचे आहेत पाव। तर बटरमध्ये छान पाव भाजून घ्यायचे आहेत। बटरमध्ये भाजा नाही तर तेलामध्ये भाजा, ते तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही कशानेही भाजू शकता, ज्याला जसं आवडेल तसं। पण मी इथे घेतलं आहे बटर आणि मी बटरमध्ये पाव भाजून घेणार आहे। आणि माझी पावभाजी आता झाली आहे रेडी। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि आणखी कुठली रेसिपी मी तुमच्यासाठी आणू शकते तेही मला पाठवा। थँक्यू सो मच।